जय श्री केदार, हर हर महादेव. मित्रांनो, आज आमच्या उत्तराखंडमधील यात्रेचा 5वा दिवस आहे. ऋषिकेशमधून आम्ही आमची यात्रा सुरू केली होती. ऋषिकेशमध्ये आम्ही त्रिवेणी घाटावर गंगा आरती केली. त्यानंतर देवप्रयागला, जिथे भागीरथी आणि अलकनंदा या 2 पवित्र नद्यांचा संगम होतो आणि पुढे या नद्या एकत्रित होऊन पवित्र गंगा नाव धारण करतात. त्यानंतर आम्ही गेलो उत्तराखंडच्या तिन्ही धामची रक्षक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माँ धारी देवीच्या दर्शनासाठी. पुढे पंचप्रयाग मधील काही प्रयागांचं दर्शन घेतलं. त्यानंतर आम्ही सोनप्रयागला पोहोचलो. सोनप्रयाग पासून जवळजवळ 25 किलोमीटरचा ट्रेक करत आम्ही गेलो बाबा केदारनाथाच्या दर्शनाला. देवोक देव महादेव बाबा केदारनाथाचं दर्शन घेऊन आम्ही आदिशंकराचार्यांचं आणि बाबा भैरवनाथाचंही दर्शन घेतलं. परतीच्या प्रवासात आम्ही गेलो उखीमठ मधील श्री ओंकारेश्वर मंदिराला, जे बाबा केदारनाथाचं हिवाळी आसन आहे. उखीमठ येथील दर्शनानंतर उत्तराखंडच्या मिनी स्वित्झर्लंड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चोपटा या सुंदर गावातून श्री तुंगनाथाचा जवळजवळ 6 किलोमीटरचा ट्रेक पूर्ण केला. तुंगनाथाच्या चरणी माथा टेकवून आम्ही आता निघालो आहोत आमच्या शेवटच्या डेस्टिनेशनला, म्हणजे श्री बद्रीनाथ धामकडे. चोपटावरून आम्ही आता पोहोचलो आहे भीमतला चमोलीमध्ये. इथे रोड टचच हॉटेल सतोपंत मध्ये आम्ही एक हॉल बुक केला आहे. अतिशय रिझनेबल रेटमध्ये रूम आणि फूड आहे, आणि महत्त्वाचं म्हणजे फूड टेस्टी आहे, जसं आपल्याला हवं. नमस्कार, जय श्री केदार. मित्रांनो, रात्री मस्तपैकी सगळ्यांनी आराम केला आहे. हॉटेलच्या अगदी बाजूलाच अलकनंदा नदी वाहते. एकदम भारी वातावरण आहे. हम लोग महाराष्ट्र से आए हैं और हम लोग यहाँ सतोपंत इन में रुके थे. ये बहुत ही अच्छा होटल है और ये यहाँ का नज़ारा है, और ये हम लोग यहाँ पे ब्रेकफास्ट कर रहे हैं. ये हमारे सारे मराठी दादा. जय महाराष्ट्र. आमचा ब्रेकफास्ट झालेला आहे आणि आता आम्ही निघालो आहोत आमच्या पुढच्या डेस्टिनेशनला, म्हणजे बद्रीनाथकडे. चल के आज चारों धाम आए हैं, बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. कथा शबरी की जैसे जुड़ गई मेरी कहानी से, ना रोको आज धोने दो चरण आंखों के पानी से. बहुत खुश है मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं. बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं. देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा, देहाची तिजोरी भक्तीचाच ठेवा. उघडदार देवा आता, उघडदार देवा, उघडदार देवा आता, उघडदार देवा. ये जमीन गा रही है, आसमां गा रहा है, साथ मेरे ये सारा जहां गा रहा है, साथ मेरे ये सारा जहां गा रहा है. इथून फक्त ढकलायचं काम बाकी.
मस्तपैकी गाणी म्हणत म्हणत आम्ही आता पोचलो आहे जोशीमठ. जोशीमठ हे एक निसर्गरम्य पर्यटन स्थळ तर आहेच, परंतु सप्तबद्री यात्रेचाही एक भाग आहे. या ठिकाणी आहे नरसिंह मंदिर आणि या मंदिरातील प्रमुख देवता आहे भगवान नरसिंह, जे भगवान विष्णूचा 4था अवतार आहे. या पवित्र मंदिरात संपूर्ण भारतातून वैष्णव आणि यात्रेकरूंची दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी होते. हिवाळ्याचा महिना सुरू झाल्यावरती बद्री विशाल मंदिराचे कपाट 6 महिन्याच्या कालावधीसाठी बंद केले जातात. तेव्हा भगवान बद्रीची मूर्ती जोशीमठ मधील याच मंदिरात आणली जाते व 6 महिन्यासाठी याच ठिकाणी तिची पूजा अर्चना केली जाते. भगवान नरसिंहाची ही 10 इंच शालिग्राम पासून बनवलेली मूर्ती एका कमळाच्या फुलावर विराजमान आहे. या मंदिरातील भगवान नरसिंहाच्या मूर्तीमध्ये दरवर्षी चमत्कारिकपणे बदल होतात. असे मानले जाते की या मूर्तीमध्ये परमेश्वराचा डावा हात हा दिवसेंदिवस हळूहळू पातळ होत आहे. केदारखंडचे संत सनत कुमार यांनी रचलेल्या संहितेत असे नमूद केले आहे की एक दिवस या मूर्तीचा हात नरसिंहाच्या मुख्य मूर्तीपासून वेगळा होईल व त्यावेळेस नर आणि नारायण म्हणजे जय विजय नावाची जी शिखरे आहेत ती विष्णुप्रयाग जवळ पटवीला या ठिकाणी एकत्रित होतील आणि बद्रीनाथ धाम जाण्याचा रस्ता पूर्णपणे बंद होऊन जाईल. याच ठिकाणी अनेक देवी देवतांची छोटी मंदिरे आहेत. प्रेम प्रभु का बरस रहा है, पीले अमृत प्यासे, सातों तीरथ तेरे अंदर बाहर किसे तलाशे. कण कण में हरी, क्षण क्षण में हरी, मुस्कानों में असुवन में हरी. मन की आंखें तूने खोली तो ही दर्शन पाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. बड़ी बड़ी और तुम मुस्कुराने की बात करते हो. जोशीमठ पासून साधारणतः 13 ते 15 किलोमीटर अंतरावर पंचप्रयागपैकी एक आहे विष्णुप्रयाग. या ठिकाणी अलकनंदा आणि धौली गंगा या 2 पवित्र नद्यांचा संगम होतो. असे मानले जाते की या ठिकाणी ऋषी नारद यांनी भगवान विष्णूची तपस्या केली होती आणि भगवान विष्णूने त्यांना इथे दर्शन दिले होते. याची आठवण म्हणून या संगमापासून 2 किलोमीटर अंतरावरती एक प्राचीन मंदिर आहे, ज्याला भगवान विष्णूचे मंदिर म्हणून ओळखले जाते. विष्णुप्रयागवरून फायनल आम्ही आता पोहोचलो आहे बद्रीनाथला. बद्रीनाथ किंवा बद्रीनारायण मंदिर हे विष्णूला समर्पित आहे. वैष्णवांसाठी विष्णूला समर्पित केलेल्या 108 दिव्य देसमांपैकीही हे एक आहे, ज्याची बद्रीनाथ म्हणून पूजा केली जाते. हिमालयन प्रदेशातील अत्यंत प्रतिकूल हवामानामुळे हे मंदिर दरवर्षी 6 महिने बंद तर 6 महिने खुले असते. हे मंदिर अलकनंदा नदीच्या काठावर असून उत्तराखंडच्या
चारधाम तीर्थक्षेत्रांपैकीही एक आहे. भगवान बद्रीनारायणाची मूर्ती थंडीच्या काळात मंदिराचे कपाट बंद झाल्यावर जोशीमठच्या नरसिंह मंदिरात हलवली जाते. पौराणिक कथेनुसार या ठिकाणी विष्णू ध्यानस्थ बसले होते. त्यांच्या ध्यानादरम्यान थंड वातावरणामुळे ते पूर्णपणे बर्फात झाकले गेले. त्यांच्या या तपात बाधा येऊ नये म्हणून त्यांची पत्नी लक्ष्मी हिने बद्री वृक्षाच्या रूपात त्यांचे संरक्षण केले. लक्ष्मीच्या या भक्तीने प्रसन्न होऊन विष्णूने त्या ठिकाणचे नाव बद्रिका ठेवले व पुढे हे बद्रीनारायण म्हणून प्रसिद्ध झाले. मंदिरात बद्रीनाथाच्या रूपातील विष्णूची मूर्ती ही पद्मासनात बसलेली आहे. पौराणिक कथेनुसार विष्णूला नारद ऋषींनी शिक्षा केली होती, ज्यांनी विष्णूची पत्नी लक्ष्मीला पाय दाबताना म्हणजे त्यांची सेवा करताना पाहिले होते. म्हणून विष्णू तपस्या करण्यासाठी बद्रीनाथला गेले व बराच वेळ पद्मासनात ध्यान केले. प्रेम प्रभु का बरस रहा है, पीले अमृत प्यासे, सातों तीरथ तेरे अंदर बाहर किसे तलाशे. कण कण में हरी, क्षण क्षण में हरी, मुस्कानों में असुवन में हरी. मन की आंखें तूने खोली तो ही दर्शन पाएगा, पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएगा. यानंतर आम्ही जाणार आहोत भारताच्या प्रथम गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माना गावात. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि अशा व्हिडिओसाठी आम्हाला सबस्क्राईब करा. जय भोलेनाथ, हर हर महादेव.